या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख। बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे? स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आहे? तिने हळूहळू संघटनेची कात टाकत राजकीय पक्ष झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना बदलत गेली। संघटनेसाठी जीवावर उदार होऊन राडे करणारे शिवसैनिक हल्ली दिसत नाहीत। शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे बोलले होते, समोपचाराचा मार्ग गांडूंनी सांगावा। हे शब्द आठवतात? याचा सामोपचाराला आपण संयम हे गोंडस नाव देत आहोत। या संयमामुळेच एकनाथ शिंदे सारखी बांडगुळं फोफावली। मला आठवते, गेल्याच वर्षी मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर शिंदेंच्या बांडगुळांनी कब्जा करून कंटेनरमध्ये शाखा उभारली होती। त्यावेळी त्यांना आवाहन देत खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शाखेला भेट द्यायला आले होते। त्यावेळी मिंध्यांच्या बांडगुळांनी व लांडग्यांनी पोलिसांच्या मदतीने पक्षप्रमुख उद्धव साहेबांना रोखून माघारी पाठवले होते। त्यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते। त्यांनी आपल्या पक्षप्रमुखाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी उग्ररूप धारण करून हौदोस घालणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट पाहत संयम पाळला। बाळासाहेबांना हा संयम व असे शिवसैनिक किंबहुना अशी शिवसेना अपेक्षित नव्हती। त्यावेळी जर उद्रेक होऊन दंगल झाले असते तर नंतरच्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत मिंधेंचे वांदे झाले असते। परंतु उद्धव साहेबांना हात हलवत परत जाऊन टिपटॉप प्लाझा या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घ्यावी लागली। तिथेच मिंधेंनी बाजी मारली। पाकिस्तानला भारतात विरोध दर्शवताच वानखेडेची खेळपट्टी उघडून टाकणारे शिवसैनिक हवेत। दंगलीच्या वेळी विरोधकांवर मिळेल त्या शस्त्रानिशी तुटून पाडणारे धर्मरक्षक शिवसैनिकच हवे होते। सेना भवनचे रक्षण करण्यासाठी छातीचा कोट करणारे शिवसैनिक हवे होते। एक आवाज देताच मुंबईत स्मशानवत शांत करणारे शिवसैनिक हवे होते। लाल बावट्याला गाडण्यासाठी जसा भगवा गार्ड होता तसा भगवा गार्ड हवा होता। आनंद दिघेसारखा नेता जो गद्दारांना क्षमा नाही गरजतो व खोपकराला यमसदनी धाडतो असा जिल्हास्तरीय नेता हवा आहे। हटाव लुंगी बजाव पुंगी सारखे आक्रमक आंदोलन सध्या होतच नाहीयेत। आज एकनाथ शिंदे गद्दारी करतो, आनंद आश्रमवर कब्जा करतो, सेना भवन ताब्यात घेण्याच्या वल्गना करतो आणि आम्ही संयम बाळगून आहोत। या संयमाला बाळासाहेब गांडूगिरी म्हणतात। आज मुंबईत मराठी माणसांवर परप्रांतीय हल्ले करतात, मुंबईत मराठी माणसांना घरे नाकारतात आणि आम्ही निषेधाची पुंगी वाजवत बसतो। आमच्या वेळी दिघे साहेब बोलत, मला मार खाणारा शिवसैनिक नको तर मारणारा शिवसैनिक हवा। आज नेत्यांच्या मागे लाळ घोटणारे स्वतःला नेते म्हणवतात। कल्याण टिटवाळ्यातील एक बटू वकील तर उपरणे घालून नेत्यांच्या मागे लटपटत असतो, व्यासपीठावर घुसखोरी करतो, परंतु शिवसैनिकांच्या केसेस लढवायच्या म्हटल्या की शेपूट घालतो। काही लोक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा अवैध धंद्यांच्या संरक्षणासाठी शिवसेनेची ढाल वापरतात। त्याने मला कल्याण येथील उद्धव साहेबांच्या प्रचार सभेत शिवसेनेच्या VIP कक्षातून पत्रकार कक्षात बसण्याचा सल्ला देताच मी त्याची आयमाय काढली होती। खुशमस्कर याचा जन्म व्हायच्या आधीपासून मी शिवसैनिक आहे याची जाणीव करून द्यावी लागली मला। हल्ली असे घुसखोर लोकच व्यासपीठावर मिरवतात व ज्येष्ठ प्रेक्षकात बसून टाळ्या वगैरे पिटण्यापुरते व गर्दीपुरते वापरले जातात। मातोश्रीवर फक्त पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश तर आमच्यासारख्यांना पद नाही म्हणून प्रवेशबंदी केली जाते। बाळासाहेबांची शिवसेना अशी नव्हती। त्यावेळी असे बडवे आडवे येत नसत। उल्हासनगरहून शिवसैनिक आले असा निरोप नायडू यांनी दिला की सन्मानाने भेट होत असे। आज रवी म्हात्रेला वारंवार विनंती करून ही भेटीची अपॉइंटमेंट 6-6 महिने मिळत नाही। त्याच वेळी दल बदलूंसाठी व खुशमस्कऱ्यांसाठी रेड कार्पेट अंतरले जाते। 14 वर्षापूर्वी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत बोलले होते, आजचा शिवसैनिक व्हाईट कॉलर पांढरा पेशा झाला आहे। त्यावेळी बाळासाहेब राऊतांवर संतापले होते व शिवसैनिकांचा अपमान केल्याबद्दल त्यांची कान उघडणी केली होती। परंतु त्यानंतर काही वर्षातच राऊतांचे वक्तव्य सत्तात उतरले। आजचे काही नेते हे कॉर्पोरेट ऑफिसमधील संचालकांसारखे वातानुकूलित केबिन व गाड्यांमधून कारभार हाकतात। रस्त्यावर उतरताना आपल्या व्हाईट कॉलरला डाग लागेल याची त्यांना भीती वाटते। तेच गाड्यांचे ताफे घेऊन मातोश्रीचे दरबारी बनतात। सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले अत्यल्प नेते आहेत। बाळासाहेबांना रस्त्यावर उतरून लढणारे शिवसैनिक अपेक्षित होते। सत्ताधारी गद्दारांनी घातलेले ED, CBI व ITची भीती शिवसैनिकांना घाबरवू शकत नाहीत, परंतु सो कॉल्ड नेते मात्र घाबरून गद्दारी करतात। सर्वच नेते संजय राऊत सारखे नसतात। जे नेते पक्ष सोडून जातात ते सर्वच गद्दार म्हणून जात नाहीत।
अनेक जण पक्षांतर्गत कुरघोडी, दगाबाजी, पाडापाडी व अवहेलना सहन न झाल्याने जातात व त्यांची मनधरणी असो, पाडापाडी करून राग रुसवा शांत करून पक्षाशी जोडून ठेवले पाहिजे. ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे असे म्हणून पक्ष वाढ होत नाही, उलट पक्ष खुंटतो. समुद्र देखील ओहोटीच्या वेळी आटतो. फोडाफोडीच्या झंझावतात पक्ष टिकवायचा असेल तर नाराजांना राजी करून पक्षाशी जोडून ठेवणे ही काळाची गरज आहे. शेतकरी शेताची राखण इमाने इतबारे करू शकतो. सालगडीवर विसंबून पक्ष चालत नसतो हे बाळासाहेबांनी ओळखले होते. म्हणूनच ते म्हणत, शिवसैनिक हीच माझी कवचकुंडलं आहेत. ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल ती जमात जगाच्या पाठीवर शिल्लक राहणार नाही. हे ते निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावरच बोलत. सालगडी तर मोबदला मानमरातब मिळेपर्यंतच थांबतात. याच गुणांमुळे बाळासाहेबांच्या देहवासनाला 13 वर्ष झाली तरी तेच शिवसैनिकांचे आराध्य दैवत म्हणून त्यांच्या हृदयात आहेत. आज जे शिवसैनिक उद्धव साहेबांवर जीवापाड प्रेम करतात ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणूनच करतात. कारण बाळासाहेबांनी त्यांच्या अखेरच्या सभेत शिवसैनिकांकडून वचन घेतले होते, तुम्ही मला जसे सांभाळले तसेच माझ्या उद्धव व आदित्याला सांभाळा. आमच्यासारखे शिवसैनिक बाळासाहेबांना दिलेल्या वचनाला जागून अपमान, अवहेलना व कुचंबणा सहन करूनही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. मी आजच्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शोधत आहे. मला चंदू वाईरकर मास्तर, साबीरभाई शेख, छगन भुजबळ, आनंद दिघे, विश्वनाथ खटाटे बुवा, बाबू महाडिक, अशोक उर्फ काका कुलकर्णी, रमेश मुकणे सारखे कारागृहाची तमानं बाळगता शिवसैनिक म्हणून सक्रिय राहणारे शिवसैनिक अपेक्षित आहेत. असंख्य शिवसैनिकांना ही नावे अपरिचित आहेत. बंडखोरी करून पुन्हा सन्मानाने तिकीट मिळवणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते. पैशाने तिकीट व पद देणारी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना कशी मानू? ज्यांचा खोपकर व देसाई झाला पाहिजे असे गद्दार लोक आमच्यावर नेते म्हणून लादले जात असतील तर आम्ही स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक कोणत्या तोंडाने जगाला सांगावे. दिलीप मालवणकर, ज्येष्ठ शिवसैनिक, कल्याण जिल्हा, ठाणे. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी, अंकित पूर्णा स्नॅक्स. फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर.